Welcome, students. Now, see the next part of summary writing. Brevity is the soul of wit, is one of the countless maxims coined by William Shakespeare. पहा, ब्रेविटी म्हणजे काय? संक्षिप्तपणा, संक्षिप्तता. विट म्हणजे हुशारी. मॅक्झिम म्हणजे नीतिवचन. की विल्यम शेक्सपियर यांनी एक नीतिवचन सांगितलेलं आहे की संक्षेपपणा हा एक हुशारीचा भाग आहे. दॅट मीन्स देअर शुड बी ब्रेविटी. इट इज रिलेव्हंट टू स्पीकिंग ॲज वेल ॲज रायटिंग. की बोलणं असेल किंवा लिहिणं असेल त्यामध्ये हा ब्रेविटी किंवा संक्षिप्तता थोडक्यामध्ये असणं गरजेचं आहे. ब्रेविटी ऑर कन्सिजन म्हणजे सुद्धा काय? संक्षिप्तपणा. is the cutting of unnecessary words while conveying an idea. That means when we are conveying something, there should be cutting of unnecessary words. That means there should be brevity or concision. म्हणजे थोडक्यामध्ये जेव्हा आपण एखादी कल्पना आपण सांगत असतो किंवा मांडत असतो त्यावेळेस अनावश्यक जे शब्द आहेत ते आपण काढून टाकले पाहिजे. म्हणजे संक्षेपपणा किंवा संक्षिप्तता थोडक्यामध्ये असणं गरजेचं आहे. इट एम्स टू एन्हान्स कम्युनिकेशन. त्याच्यामुळं काय होतं की कम्युनिकेशन संवादामध्ये त्या ठिकाणी संवादाला प्रोत्साहन मिळतं, वाढतो, संवाद वाढतो. बाय एलिमिनेटिंग रिडंडन्सी विदाउट ओमिटिंग इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन. की रिडंडन्सी म्हणजेच थोडक्यामध्ये अनावश्यक भाग, अननेसेसरी वर्ड्स. बाय एलिमिनेटिंग रिडंडन्सी विदाउट ओमिटिंग इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन. की महत्त्वाची माहिती न वगळता अनावश्यक शब्द त्यातून काय करायला पाहिजे? काढून टाकलं पाहिजे. आणि हे जेव्हा आपण करू तेव्हा संवाद अधिक आपला तो आकर्षक बनवू शकतो किंवा चांगला होऊ शकतो. समरी रायटिंग इज वन ऑफ इट्स काइंड. आणि समरी रायटिंगमध्ये सुद्धा हेच असतं पहा. दॅट हॅज बीन डिस्क्राईब ॲज one of the elementary principle of writing, and that means that brevity or concision, this is the elementary principles of writing, and that has been included in summary writing. की summary writing मध्ये या सर्व गोष्टींचा समावेश असतो. to speak what is required, की काय गरजेचं आहे त्यानुसार बोललं पाहिजे. and to write what is necessary is रिक्विसाइट म्हणजे आवश्यक. टुवर्ड द डेव्हलपमेंट ऑफ लँग्वेज स्किल. दॅट मीन्स फॉर द डेव्हलपमेंट ऑफ द लँग्वेज स्किल इट इज नेसेसरी टू स्पीक व्हॉट इज रिक्वायर्ड अँड टू राईट व्हॉट इज नेसेसरी. म्हणजे थोडक्यामध्ये जे गरजेचं आहे तेच आपण बोललं पाहिजे, तेच आपण लिहिलं पाहिजे. आणि त्यातून काय होणार आहे? भाषेचं जे स्किल आहे, कौशल्य आहे, ते त्याचा विकास थोडक्यामध्ये होणार आहे. इट इज इम्पॉर्टंट टू बी ब्रीफ इन रिटन एक्सप्रेशन. की लिहिण्यामध्ये थोडक्यामध्ये ब्रीफपणा किंवा त्याला थोडक्यामध्ये वस्तुनिष्ठपणा म्हणूया, संक्षिप्त स्वरूपामध्ये लिहिलं पाहिजे, त्या आपण मांडलं पाहिजे. टू एक्सप्रेस इन ब्रीफ द मेन पॉईंट्स ऑफ अ रिटन रेकॉर्ड इज समरी रायटिंग स्किल. आणि संक्षिप्त स्वरूपामध्ये जेव्हा आपण लिहू, आपले विचार त्या ठिकाणी मांडू, लिखित स्वरूपामध्ये रेकॉर्ड करू, त्याला काय म्हटलं तर ते खऱ्या अर्थाने काय आहे? समरी रायटिंग स्किल आहे. अँड दॅट कॅन बी डेव्हलप बाय प्रॅक्टिस. आणि ही जी समरी रायटिंग आहे ही डेव्हलप कशामुळे होऊ शकते? प्रॅक्टिसनुसारच त्या ठिकाणी होऊ शकते. समरायझिंग हॅज अ डेफिनाईट पर्पज. आणि समराई करणं किंवा थोडक्यात सारांश लिहिण्यापाठीमागे एक डेफिनाईट असं पर्पज, हेतू असतो. द पर्पज ऑफ समरी इज टू गिव्ह द रीडर क्लिअर ऑब्जेक्टिव्ह पिक्चर ऑफ द ओरिजिनल टेक्स्ट. आणि या समरी रायटिंगचा जो पर्पज आहे या काय आहे की टू गिव्ह रीडर अ क्लिअर, की जे वाचक आहे त्यांना क्लिअर, स्पष्ट, ऑब्जेक्टिव्ह पिक्चर्स, की वस्तुनिष्ठ चित्र त्यांच्यासमोर ऑफ द ओरिजिनल टेक्स्ट, की जे काही ओरिजिनल टेक्स्ट आहे त्याचं संक्षिप्त स्वरूपामध्ये किंवा वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये त्याचप्रमाणे क्लिअर असं चित्र वाचकांच्या समोर उभा करणं म्हणजेच समरी रायटिंग करणं. आणि हा समरीचा उद्देश आहे. मोस्ट इम्पॉर्टंटली
की जे महत्त्वाचं आहे, द समरी रिस्टेट म्हणजे काय, पुन्हा सांगणं. द समरी रिस्टेट ओनली द मेन पॉईंट्स, की महत्त्वाचा भाग पुन्हा सांगते. ऑफ द टेक्स्ट ऑर अ लेक्चर, की लेक्चर असेल किंवा टेक्स्ट असेल त्यातील महत्त्वाचा भाग समरीमध्ये पुन्हा सांगितला जातो. विदाऊट, आणि कसा, विदाऊट गिविंग एक्झाम्पल्स, की कोणते उदाहरणं त्यामध्ये दिली जात नाही. ऑर डिटेल्स, किंवा अतिशय डिटेल माहिती दिली जात नाही. सच ॲज डेट्स, नंबर्स अँड स्टॅटिक्स, की तारीख असेल, नंबर्स असतील, किंवा अंकगणित असेल. स्टॅटिक्स म्हणजे अंकगणित. हे काहीही समरीमध्ये दिलं जात नाही. थोडक्यामध्ये समरीमध्ये काय, जे मेन पॉईंट्स ऑफ द टेक्स्ट हे पुन्हा सांगितले जातात, आणि त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे उदाहरणं, तारखा किंवा नंबर्स किंवा स्टॅटिक्स त्या ठिकाणी दिले जात नाही. नाऊ सी द नेक्स्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ समरी रायटिंग. डूज ऑफ समरी रायटिंग, की समरी रायटिंग करत असताना आपण काय केलं पाहिजे, काय महत्त्वाचं भाग आहे पहा. रीड अँड रीड द पॅसेज, की दिलेला परिच्छेद वाचा. रीड द पॅसेज, पुन्हा वाचा, म्हणजे जो दिलेला पॅराग्राफ आहे तो पुन्हा एकदा दोनदा आपण वाचणं गरजेचं आहे. अंडरस्टँड, दुसरं महत्त्वाचं काय, अंडरस्टँड, समजून घ्या. रीड द इन्स्ट्रक्शन्स, सूचना वाचा. फाइंड एक्झॅक्टली व्हॉट यू नीड टू समराईज, की आपल्याला नेमका कशाचा सारांश करायचा आहे ते शोधा. दॅट मीन्स यू हॅव टू फाइंड आउट द इम्पॉर्टंट आस्पेक्ट्स ऑफ द पॅसेज, की दिलेल्या पॅसेजमध्ये महत्त्वाचे काय आहे, नेमकं महत्त्वाचं ते आपण शोधलं पाहिजे. आयडेंटिफाय द मेन आयडिया थ्रू द प्रोसेस ऑफ आस्किंग क्वेश्चन्स, की स्वतःला प्रश्न विचारून मुख्य कल्पना किंवा मुख्य माहिती नेमकी काय आहे ते ओळखा. दॅट मीन्स यू हॅव टू आस्क सम क्वेश्चन्स टू गेट मेन आयडिया, की त्या ठिकाणी स्वतःलाच आपण काही प्रश्न विचारले तर निश्चित स्वरूपामध्ये आपल्याला महत्त्वाची काही माहिती त्या पॅसेजमध्ये कोणती आहे ते आपल्या लक्षात येतं, ते आपल्याला ओळखता येतं. फॉर्म शॉर्ट सेंटेन्सेस ऑन युअर ओन, की स्वतःची छोटी वाक्य तयार करा. म्हणजे जे काही तुम्हाला पॅराग्राफ दिलं आहे त्यामध्ये जरी मोठेली वाक्य असतील, अवघड शब्द असतील, ते न करता तसे न लिहिता आपण काय केलं पाहिजे, स्वतःच्या शब्दामध्ये छोटी छोटी वाक्य करून आपल्याला समरी लिहिणं गरजेचं आहे. कनेक्ट द सेंटेन्सेस युजिंग लिंकर्स, की थोडक्यामध्ये जे काही उभयनवयवे, लिंकर्स म्हणजे थोडक्यात उभयनवयवे किंवा संयुक्त चिन्ह हे वापरून काय करा, वाक्य जोडा. कनेक्ट द सेंटेन्सेस युजिंग लिंकर्स. रिमूव्ह redundant words and sentences from the key sentences. redundant म्हणजे काय, निरर्थक किंवा अनावश्यक असे जे काही शब्द असतील, थोडक्यात अनावश्यक, अतिरिक्त शब्द किंवा अनावश्यक वाक्य असतील तर ती काय करा, आपण काढून टाकायचे पहा, की ती घ्यायची नाही आहेत. ओमिट डिटेल्स, की तपशील वगळा किंवा डिटेल जी माहिती, अधिक माहिती जी दिलेली असेल ती वगळायची. अवॉइड युअर इंटरप्रिटेशन्स, की स्वतःचं स्पष्टीकरण मात्र या सारांश लेखनामध्ये द्यायचं नाही. म्हणजे थोडक्यामध्ये सारांश लेखन करत असताना काय केलं पाहिजे, आपण दिलेला परिच्छेद असेल तो एकदा दोनदा वाचला पाहिजे, समजावून घेतला पाहिजे, त्याची सूचना समजावून घेतल्या पाहिजे. कशाचं आपल्याला समरी करायची ते आपण त्या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. छोटी छोटी लहान लहान वाक्य आपल्या स्वतःच्या शब्दामध्ये लिहिली पाहिजेत, तयार केली पाहिजेत. जी काही डिटेल माहिती किंवा जास्तीत जास्त माहिती असेल ती आपण गाळली पाहिजे. त्याचप्रमाणे रिडंडंट, की जे अनावश्यक जे शब्द आहेत, वर्ड्स, ते आपण टाळली पाहिजेत. आणि स्वतःचं मत मात्र, इंटरप्रिटेशन त्या पॅसेजवरती मात्र द्यायचं नाही आहे. ही बाब आपण समरी रायटिंग करत असताना लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. डोंट्स ऑफ समरी रायटिंग, की समरी रायटिंग करत असताना काय करू नये पहा. चार्ट दिलेला आहे आपल्याला, ज्या चार्टच्या सहाय्यानं आपण ते लक्षात घेणं पाहिलं पहा. डोंट. इन्क्लूड म्हणजे काय, समाविष्ट करणे, की अतिरिक्त माहिती, अधिक माहिती किंवा तुम्हाला त्याविषयी असणारी माहिती त्या समरी रायटिंग करत असताना लिहायची नाही, त्यामध्ये त्याचा समावेश करायचा नाही. एक्सक्लूड, दुसरा भाग आहे एक्सक्लूड म्हणजे वगळणे, की काही महत्त्वाची माहिती वगळू नये, की समरीसाठी आवश्यक असणारी किंवा समरीमध्ये महत्त्वाची वाटणारी अशी
माहिती वगळू नये. त्यानंतर ॲड म्हणजे काय, जोडणे, की अधिक माहिती त्या ठिकाणी ॲड करू नये किंवा त्याचा समावेश करू नये. कॉमेंट म्हणजे टिप्पणी, की त्या परिच्छेदावरती, त्या पॅराग्राफवरती कोणत्या प्रकारची टीका टिप्पणी किंवा तुमचं स्वतःचं मत त्यावरती मांडायचं नाही, ते लिहायचं नाही आहे. गिव्ह एक्झाम्पल्स किंवा त्या समरी रायटिंगच्या संदर्भामध्ये किंवा त्या पॅराग्राफच्या संदर्भामध्ये जरी तुम्हाला काही एक्झाम्पल्स माहिती असतील किंवा दिलेले असतील किंवा तुमच्या परिचयाची असतील, तर ती उदाहरणं समरी रायटिंग करत असताना द्यायची नाही आहेत. म्हणजे ह्या बाबी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे, की काय करायचं नाही आहे, की इन्क्लूड, एक्सक्लूड, ॲड, कॉमेंट, गिव्ह एक्झाम्पल्स म्हणजे कोणत्याही भागाचा समावेश करायचा नाही, कोणताही महत्त्वाचा भाग वगळायचा नाही आहे, कोणताही भाग जोडायचा नाही आहे, कॉमेंट, टीका टिप्पणी त्यावरती करायची नाही आहे, गिव्ह एक्झाम्पल्स किंवा नवीन उदाहरणं त्या समरी रायटिंग करत असताना द्यायची नाही आहे. Now see the next important part of this lesson, summary writing. Use of the following steps for summary writing. That means you have to use the following steps for summary writing. की summary writing करत असताना हे जे काही बाबी सांगितले आहेत त्याचा वापर करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पहा, रीड द आर्टिकल ट्वाईस. आपण आत्ताच शिकलेलो आहे की जे काही दिलेला भाग असेल, पॅसेज असेल, आर्टिकल असेल, एक्स्ट्रॅक्ट असेल, तो आपण 2दा वाचला पाहिजे. स्टेप नंबर 2 दिलेली आहे, आस्क क्वेश्चन्स अबाउट द पर्पज ऑफ रायटिंग. की समरी रायटिंग तुम्ही करतायत, लिहिण्यासाठीचा उद्देश तुम्ही काय केला पाहिजे, लक्षात घेतला पाहिजे. तो हेतू तुम्ही लक्षात घेऊन त्या संदर्भात काही प्रश्न स्वतःलाच विचारले पाहिजेत. स्टेप 3 आयडेंटिफाय द मेन आयडिया. की मुख्य कल्पना कोणती ती आपण ओळखायची. की या दिलेल्या पॅराग्राफमध्ये किंवा पॅसेजमध्ये मुख्य कल्पना कोणती सेंट्रल आयडिया कोणती हे आपण ओळखणं गरजेचं आहे. त्यानंतर स्टेप 4 राईट द फर्स्ट ड्राफ्ट म्हणजे आराखडा. थोडक्यामध्ये तुम्ही पहिल्यांदा काय केला पाहिजे, थोडासा आराखडा लिहिला पाहिजे, म्हणजे पहिला मसुदा थोडक्यामध्ये आपण तयार केला पाहिजे. त्यानंतर स्टेप 5 रिवाइज युअर फर्स्ट ड्राफ्ट अँड एडिट इट. की जो काही आराखडा केलेला आहे तयार किंवा जी काही कच्च्या स्वरूपामध्ये समरी तयार केलेली ती काय करा, त्यामध्ये सुधारणा करायचा. काय काय आवश्यक आहे, काय वगळायचं आहे किंवा कोणते शब्द, कोणते वाक्य त्या ठिकाणी टाकायचे, याचा संपूर्ण विचार पुन्हा आपण करणं गरजेचं आहे. आणि थोडक्यामध्ये एडिट करा. तो भाग आपण एडिट केला पाहिजे किंवा तो आराखडा मसुदा एडिट केला पाहिजे. अँड स्टेप नंबर 6 राईट द फायनल ड्राफ्ट. आणि शेवटी असं रिवाईज केलेला थोडक्यामध्ये जो ड्राफ्ट आहे तो थोडक्यामध्ये फायनल ड्राफ्ट आपण काय केलं पाहिजे, पुन्हा लिहिला पाहिजे. पुन्हा तो आराखडा, तो अंतिम किंवा पक्का असा मसुदा त्या ठिकाणी पुन्हा आपण लिहिला पाहिजे, म्हणजे आपली समरी रायटिंग होईल. अशा प्रकारे जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तुम्ही यू कॅन राईट समरी इन गुड वे. की चांगल्या प्रकारे थोडक्यामध्ये तुम्ही समरी या सर्व बाबींचा जर विचार केला, की डूज अँड डोंट्सचा खऱ्या अर्थानं जर तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास केला, वाचलं किंवा त्या पद्धतीने जर तुम्ही गेला तर समरी तुमची चांगली होईल.